मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे आज शेवटचे प्रकरण सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे महत्व मापन. या प्रकरणाला परीक्षेमध्ये 10 गुण देण्यात येत आहे. 10 गुणाचे प्रश्न या प्रकरणावर विचारण्यात येत असतात. तर या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला या घटकांचा अभ्यास करायचा. विविध घनाकृतीचे प्रष्ठफळ व घनफळावर आधारित संमिश्र उदाहरणे, मिक्स टाइपचे उदाहरण आहेत. विविध घनाकृती ज्या असतात 3 डायमेन्शनल फिगर म्हणतो आपण त्याला. साध्या फिगर म्हणजे साध्या आकृत्या प्लेनच्या ज्या असतात त्या वर्तुळ, त्रिकोण आणि 3 डायमेन्शनल म्हणजे आपण त्रिमितीय आकृती असं म्हणतो त्यांना. उदाहरणार्थ इष्टिकाचित्ती, वृत्तचित्ती, घन, शंकू, गोल, अर्धगोल ह्या सर्व आकृत्यांना आपण काय म्हणतो घनाकृती असं म्हणतो. 3 डायमेन्शनल फिगर. तर या अशा प्रकारच्या घनाकृतीचे पृष्ठफळ व घनफळ आधारित काही संमिश्र उदाहरणे पाहिजे. त्याच्यानंतर वर्तुळ कंसाची लांबी याबद्दल, वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ एवढ्या बाबीचा या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे. तर हे प्रकरण आपण 5वी 6वी पासून पाहत आहोत. याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्या संकल्पना 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत बऱ्याचशा क्लिअर झालेल्या आहेत. हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे कारण परीक्षेला याच्यावर जे काही उदाहरणे येतात त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सूत्राचा वापर करून ते सोडवता येतात आणि हे साधे उदाहरण असतात. शिवाय याचा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा वापर जास्त केला जातो. या प्रकरणाचा बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकरणावरील आधारित प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर पुढे जर समजा उच्च शिक्षण तुम्ही 11वी 12वी सायन्स घेतला तर काही घनाकृत्याचे सूत्र तुम्हाला माहीतच राहणं आवश्यक आहे. त्या घनाकृत्या माहीत असणं आवश्यक आहे. तर या सगळ्याचा समावेश आपल्याला इयत्ता 10वी मध्ये केला आहे. जर आपण हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं तर आपल्याला या वर्षी आणि पुढे जेव्हा केव्हा हे याचा संदर्भ येईल त्यामध्ये आपल्याला कधीही अडचणी येणार नाही. तर सर्वप्रथम आपण काही घनाकृतीचा जे की अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण विचार केला होता त्या घनाकृत्या पुन्हा एकदा उजळणी प्रकारे आपण बघूया. त्याचे सूत्र आठवतात का ते पाहूया आणि नंतर मग आपण सराव संचाला सुरुवात करू. तर सर्वप्रथम बघा इष्टिकाचित्ती. हे अशा प्रकारची जी आकृती असते घनाकृती याला आपण इष्टिकाचित्ती असं म्हणतो. अशा प्रकारच्या वस्तू आपल्या घरामध्ये बऱ्याचशा असतात. आगपेटी असते, सुटकेस असते, त्याच्यानंतर साबण असते. हे अशा प्रकारची जी आकृती असते त्याला आपण इष्टिकाचित्ती असं म्हणतो. तर ह्या इष्टिकाचित्तीमध्ये ही झाली त्याची लांबी, त्याच्यानंतर ही झाली रुंदी आणि ही झाली उंची. तर याच्यामध्ये याचे काही सूत्र आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे. तर इष्टिकाचित्तीचे सर्वप्रथम उभे पृष्ठफळ, उभे 1 2 3 4. जसं आपले रूम असते, एखादी खोली असते, ती इष्टिकाचित्ती टाइप असते. त्याचे जे काही भिंती असतात त्याला आपण उभे पृष्ठ म्हणतो. म्हणून इष्टिकाचित्तीचे उभे पृष्ठफळ बरोबर आहे 2h कंसामध्ये l अधिक b. 2h 2 उंची कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, l लेंथ, b ब्रेड, h हाईट, 2h इन ब्रॅकेट l प्लस b. हे झालं इष्टिकाचित्तीचे उभ्या पृष्ठफळाचं सूत्र. तर इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठफळ आता उभे पृष्ठफळ तर झालं. आता राहिलं कोणतं खालचं आणि वरचं. ते टोटल गृहीत धरलं तर त्याला आपण उभे एकूण पृष्ठफळ म्हणतो. इष्टिकाचित्तीचे
इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक HL, 2LB अधिक 2BH अधिक 2HL, 2 लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी, हे झालं इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ. आणि एक परत इष्टिका चित्तीचे घनफळ, इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची LBH म्हणजे इष्टिका चित्तीचं घनफळ. हे 3 सूत्र आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे इष्टिका चित्तीच्या संदर्भात. अगोदर आपण हे पाहिलेले आहे. आता इष्टिका चित्ती आणि घन हे घनाची आकृती आहे. याच्यामध्ये काय बदल आहे की लांबी रुंदी उंची तिन्ही समान असलं की ती इष्टिका चित्ती म्हणजेच घन. याच्यामध्ये ही लांबी आहे, लांबी रुंदी उंची. मग हे सूत्र एकच यायला पाहिजे. याच्यामध्ये येतात की नाही पहा. इष्टिका चित्तीचे उभे पृष्ठफळ, याच्या आपण काय करू, घनाचे उभे पृष्ठफळ, घनाचे उभे पृष्ठफळ काय येईल हे बघा. याच्यामध्ये जिथे H आहे जिथे B आहे तिथे L ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे H B आणि L हे समान असतात. मग आपण L एकच ठेवूया. H च्या जागी L ठेवा, B च्या जागी L ठेवा, म्हणजे L अधिक L म्हणजे किती झालं 2L. 2L आणि हे L किती झालं, हे 2, हे H म्हणजे L, त्याच्यानंतर L प्लस L म्हणजे L प्लस L म्हणजे 2L, 2L into 2L म्हणजे 4L स्क्वेअर, 4L चा वर्ग उभे पृष्ठफळ झालं. म्हणजे याच्यावरच आपल्याला हे जर सूत्र माहित असेल, इष्टिका चित्तीचं घनाचं सुद्धा आपल्याला लिहिता येतं 4L चा वर्ग किंवा 4 बाजूचा वर्ग. आणि त्याच्यानंतर इष्टिका चित्तीचे म्हणजे घनाचे एकूण पृष्ठफळ काय होईल आता पहा. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे, हे बघा, प्रत्येक ठिकाणी L into L म्हणजे L स्क्वेअर, L into L स्क्वेअर, L into L स्क्वेअर, L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर म्हणजे काय झालं, किती झाले 3L स्क्वेअर, 3 into 2 6, 6L चा वर्ग. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 बाजूचा वर्ग. आणि घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे, घनाचे घनफळ बरोबर इथे सुद्धा L ठेवा, L गुणिले L म्हणजे L चा घन बाजूचा घन. तर हे 3 सूत्र याच्यावर आपल्याला घनाचे सांगता येतात. घनाचे हे इष्टिका चित्तीचे हे सूत्र 3, घनाचे हे 3 सूत्र. त्याच्यानंतर आपण वृत्तचित्ती बघूया. वृत्तचित्तीमध्ये वक्र पृष्ठफळ असतं. वक्र पृष्ठफळ या ठिकाणी बघा हे अशा प्रकारचं आहे. याला आपण असं करू शकतो, हीच याला जर आपण असं फोल्ड केलं तर ही झाली वृत्तचित्ती. आपल्या घरामध्ये असलेले जे काही छोटे छोटे डबे असतात बघा, हे या टाइपचे असतात वृत्तचित्ती आकाराचे. तर हे असा डबा तयार झालेला आहे. तर हे भोवतालचं जे पृष्ठफळ असतं याला वक्र पृष्ठफळ म्हणतात. वक्र पृष्ठफळ हे जर आपण भोवताली घेतलं असं तर हे पूर्ण वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ कसं करायचं, याला जर असं आपण ओपन केलं तर हे आयत होतं. आयताचं क्षेत्रफळ तर तुम्हाला माहित आहे. आयताचं क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणिले रुंदी. बघा याचं सूत्र कसं तयार करायचं, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे, हे जे भोवतालचं गोल दिसते तुम्हाला, ते भोवतालचं गोल म्हणजे या आयताचं काय आहे, हे आपण आयत समजू. याला जर आपण कापलं तर हे आयत होतं.
आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. तर ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे, तर याची ही काय होते उंची होते, म्हणून रुंदीच्या ऐवजी आपण याची घेऊया उंची. ही जी आहे ही लांबी आहे, ही भोवतालची गोलाकार, आणि ही आहे उंची. उंची याची घेतलं. आता लांबी घेण्यासाठी याला असं फोल्ड केल्याच्या नंतर हे होते, त्याला वर्तुळाचा परिघ होतो, परिघ. आणि परिघाचं सूत्र काढण्याचं काय 2 पाय r, हे परिघाचं सूत्र 2 पाय r. हे बघा, हे भोवताल हे वर्तुळ आहे, याचं गोलाकाराचं हे काढायचं असेल, लांबी काढायची असेल याची, तर याला आपण परिघ असं म्हणतो. परिघाची किंमत जर काढायची असेल तर 2 पाय r म्हणतो. मग आता हे टोटल बघा, हे जर आयतापासून असं वृत्तचित्ती झालं तर हे सूत्र काय बनतं 2 पाय rh. म्हणून वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे 2 पाय rh. बरोबर आहे. याच्यानंतर आपण याचं एकूण पृष्ठफळ घेऊ. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ, वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसात r अधिक h, 2 पाय r कंसात r प्लस h. आणि वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. हे सूत्र आपण अगोदरच्या इयत्तेपासून पाहत आहोत. आपण फक्त याचा या ठिकाणी उजाळा घेतलेला आहे. यानंतर आपण शंकू, गोल आणि अर्धगोल या संदर्भात माहिती मिळवूया. यानंतरची पुढची चौथी घनाकृती आहे शंकू. शंकू मध्ये याला आपण तिरकस उंची म्हणतो. ही तिरकस उंची आहे, तिरकस, ज्याला आपण l न दर्शवत असतो. ही सरळ उंची किंवा लंब उंची म्हणतो याला, आणि ही आहे त्रिज्या. शंकू म्हणजे आईस्क्रीम खाण्याचा जो कोन असतो, मेहंदीचा कोन जो असतो, तो शंकू आकाराचा असतो. तर या शंकूची ही तिरकस उंची, ही सरळ उंची आणि ही त्रिज्या आहे. या तिघांमधला संबंध जर बघायचा असेल तर हा त्रिकोण आपल्याला दिसतो काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे हे एक सूत्र तयार होतं, l वर्ग बरोबर आहे r वर्ग अधिक h वर्ग, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे l r आणि h मधला संबंध हा आहे. आपण याची किंमत r आणि h, l r h याच्यापैकी कुठल्याही दोघांची किंमत जर दिली तर तिसऱ्याची आपल्याला काढता येते. त्याच्यानंतर या शंकूचे वक्र पृष्ठफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे हे असं भोवताली. वक्र पृष्ठफळ बरोबर आहे पाय r l. शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय r l. शंकूचे एकूण पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे पाय r कंसामध्ये r अधिक l. शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे पाय r कंसात r अधिक l. याच्यामध्ये एक अजून हे पाय r l तर वक्र पृष्ठफळ झालं, आणि हे भोवतालचं म्हणल्याच्या नंतर हे खालचा भाग जो आहे वर्तुळाकार असतो. या पाय r l मध्ये अजून एक पाय r वर्ग ऍड करायचा, म्हणजे खालचा जो भाग आहे वर्तुळाकार आहे. म्हणजे याच्यातून आपण जर पाय r कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहतं l अधिक r. म्हणजे हे सूत्र आपण लिहिले बघा, पाय r कंसात r अधिक l. एखाद्या वेळेस लक्षात येणार गेलं तर हे असं आपल्याला सांगता येतं, वक्र पृष्ठफळ पाय r l आहे भोवतालचं. आता फक्त राहिलं कोणतं खालचं एक गोलाकार भाग जो आहे वर्तुळाकार आकृती, ते घेतले की संपूर्ण एकूण पृष्ठफळ होतं. आणि एकूण पृष्ठफळ घेत असताना मग आपल्याला काय करावं लागेल, हे वक्र पृष्ठफळ प्लस हे तळाचे क्षेत्रफळ.
तळ हा वर्तुळाकृती असतो आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहिती आहे तुम्हाला पाय r वर्ग. हे भोवतालचं वक्र आणि हे खालचं पाय r वर्ग याची बेरीज केली तर आपल्याला हेच मिळतं पाय r कंसामध्ये r अधिक l आणि एक याच्यात अजून शंकूचं सांगता येईल सूत्र शंकूचे घनफळ. शंकूचे घनफळ बरोबर आहे 1/3 पाय r वर्ग h. हे झालं शंकूचं घनफळ. तर हे 1 2 3 4 चार सूत्र या शंकूच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गोल. हा जो गोल असतो गोलाची ही त्रिज्या आहे. गोलाचे दोनच सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवा. हे पुढे सुद्धा आहेत 11वी फिजिक्स मध्ये 12वी फिजिक्स मध्ये बऱ्याच ठिकाणी हे सूत्र आहे आपल्याला यायला पाहिजे. गोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे नुसतं पृष्ठफळ लिहिलं तरी चालतं. गोलाचे पृष्ठफळ बरोबर आहे भोवतालचं 4 पाय r वर्ग. भोवतालचं हे पूर्ण 4 पाय r वर्ग आणि गोलाचे घनफळ बरोबर आहे 4/3 पाय r चा घन. हे दोन सूत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. हे लक्षात ठेवा. गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय r वर्ग आणि गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r चा घन. आता अर्धगोल म्हणजे कसं असतं आपण बाजारातून एखादं टरबूज आणलं त्याला असं कापलं बरोबर आहे ट्रान्सफर सेक्शन असं कापल्याच्या नंतर कसंही कापा त्याचे जे दोन भाग होतात ते दोन भागापैकी प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो अर्धगोल म्हणतो. तर हे अर्धगोल आहे. या अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काय होईल फक्त वक्र पृष्ठफळ घ्यायचं. हे गोलाचे पूर्ण पृष्ठफळ काय मिळालं तर 4 पाय त्याला अर्ध केलं म्हणजे किती झालं 2 पाय r वर्ग. आता अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काय होईल. हे भोवतालचं तर वक्र आला 2 पाय r वर्ग आणि आता राहिलं फक्त वरचं भाग हे भरीव आहे असं गृहीत धरायचं पूर्णपणे. तर अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ करायचं म्हणजे ह्या वक्र पृष्ठफळ मध्ये अजून एक वरचा भाग जो आहे पृष्ठभाग तो गोलाकारच असतो आणि त्याचं क्षेत्रफळ म्हणजे पाय r वर्ग. म्हणजे हे 2 पाय r वर्ग अधिक 1 पाय r वर्ग म्हणजे एकूण किती होईल 3 पाय r चा वर्ग. आणि लास्ट आता अर्धगोलाचे घनफळ हे जे पूर्ण गोलाचं घनफळ आहे त्याला अर्ध करायचं भागिले जर 2 केलं तर 2 दोन्ही 4 2/3 पाय r चा घन. हे सूत्र आपण अगोदरच्या इयत्तामध्ये पाहिलेले आहे. फक्त मी याची उजळणी केलेली आहे. आपल्याला सर्वांनाच हे सूत्र माहित आहे पण एकदा अजून लक्षात यावी म्हणून मी हे घेतलं. याची काही आवश्यकता नव्हती. तर आपण हे सूत्र माहित नसतील तर आपण सर्वांनी हे सूत्र अजून एकदा ओव्हरलुकिंग करायचं आणि याच्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवायचे. अजूनही बरेचसे सूत्र आहेत नवीन या वर्षी आलेले ते आपण त्या सराव संचाच्या अगोदर बघत जाऊ. ठीक आहे. बघा सराव संच 7.1 ला आपण सुरुवात करत आहोत. आता जे सूत्र आपण पाहिलेली आहेत त्या सूत्राचा आपण वापर करूया. तर पहिलं उदाहरण असं आहे एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे. तर त्या शंकूचे घनफळ काढा. आता जी दिलेली माहिती आहे ती लिहूया. तळाची त्रिज्या शंकूच्या तळाची त्रिज्या आपण r ने दर्शवित असतो म्हणून r बरोबर आहे 1.5 सेमी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर लंब उंची h दोन उंची असतात. एक लंब उंची ज्याला आपण h ने दर्शवतो आणि एक तिरकस उंची असते त्याला l ने. तर लंब उंची दिलेली आहे 5 सेमी एवढी माहिती दिलेली आहे आणि शंकूचे घनफळ काढायचे. शंकूच्या घनफळाचं सूत्र आताच पाहिलं आपण 1/3 पाय r वर्ग h म्हणजे r आणि h पाहिजे. r आणि h दिलेले आहे. आता फक्त पायची किंमत आपण याच्यावरून ठरवतो
की हे 7च्या पटीत आहे का, असेल तर 22/7च घेत असतो, नसेल तर 3.14 आणि काय घ्यायचं तुम्हाला, शंकूचे घनफळ काढायचं आहे. शंकूचे घनफळ बरोबर किती. अतिशय साधा प्रश्न आहे हा. शंकूचे घनफळ बरोबर सूत्र लिहूया. एक छेद 3 पाय आर वर्ग एच बरोबर 1/3 ला 1/3 पायची किंमत 3.14 आर वर्ग, आर किती आहे, आर 1.5 आहे, 1.5 त्याचा वर्ग आणि गुणिले एच लंब उंची 5 आहे. याला सोडवायचं. 1/3 गुणिले 3.14 गुणिले 15चा वर्ग केला तरी चालतो, पण हे 3 ने एकाला कटूया, लहानच राहू द्या. 1.5 चा वर्ग म्हणजे 2दा गुणाकार, 1.5 गुणिले 1.5 हे 5 ला 5 जसे राहत तसं. आता याला 3 ने कटूया. 3 3 15. आता काय शिल्लक राहिलं, 3.14 गुणिले 0.5 गुणिले 1.5 गुणिले 5. या दोघांचा गुणाकार करू. 15 चौक 60 0 हातचे 6, 15 1 15 15 6 21 1 हातचे 2, 15 3 45 आणि 2 47. 1 2 3 स्थळांतर दशांश म्हणजे 4.71 गुणिले किती राहिले इथे आता दोघ जण 5 5 25 एका स्थानांतर दशांश. परत 25 ने गुणाकार करूया. हे पॉइंट 09 लिहिलं तरी चालतो. 25 1 25 शी 5 हातचे 2, 25 7 175 आणि किती राहिले होते 2 म्हणजे 76 77 हाची किती आहेत 17. 25 25 चौक 100 100 आणि 17 म्हणजे 117. किती स्थानांतर दशांश 1 2 3 1 2 3 11.775 बरोबर आहे. 11.775 हे काय झालं, त्या शंकूचं घनफळ. कशामध्ये दिलं, सेमी. मग आता तुम्ही काय करू शकता, याला सेमी घन लिहा किंवा घ सेमी लिहा. घ सेमी घन सेंटीमीटर कोणतंही वापरला लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. म्हणून उत्तर लिहूया. म्हणून शंकूचे घनफळ बरोबर आहे 11.775 च्या जी एक वाढवला तरी चालतो 7-8 सेंटीमीटर घन सेमी घन किंवा घ सेमी आहे. हे झालं याचं उत्तर. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं बघा, गोलाचं. गोलाचा व्यास दिलेला आहे. व्यासावरून आपल्याला त्रिज्या काढावी लागेल. व्यास आहे 6 सेमी. व्यास 6 सेमी म्हणून त्रिज्या ज्याला आपण r ने दर्शवत असतो किती होईल 3 सेमी. आणि काय करायचं आपल्याला, घनफळ. गोलाच्या घनफळाचं सुद्धा सूत्र झालंय आपल्याला 4/3 पाय r चा घन. 4/3 पाय r चा घन, rच पाहिजे. आता पायची किंमत इथं सुद्धा त्रिज्या 7च्या पट्टीमध्ये नाही, म्हणून पायची किंमत काय घेऊ आपण, पाय बरोबर आहे 3.14 आणि गोलाचे घनफळ बरोबर किती. गोलाचे घनफळ बरोबर आहे किती, त्याची किमती काढायच्या. बघा स्टेप वाईज मार्क असतात. आता सूत्र लिहायचं, सूत्राला मार्क असतो. परत सूत्रामध्ये किमती ठेवायच्या, त्याला मार्क असतात. शेवटी उत्तर लिहायचं, त्यालाही मार्क असतो. प्रत्येक पायरी आपली आली पाहिजे. गोलाचे घनफळ बरोबर, गोलाचे घनफळ बरोबर आहे 4/3 पाय r चा घन. बरोबरला बरोबर. हे झालं सूत्र लिहिलं आपण. सूत्राला जे काय वेटेज दिलं असतं त्यावेळेस त्या म्हणजे त्याच्या याच्याप्रमाणे त्याला मार्क मिळतील. 4/3 पाय 3.14 r 3 चा घन.
म्हणून 4/3 गुणिले 3.143 3 चा घन म्हणजे 3 चा 3 वेळेस गुणाकार पैकी एक 3 कॅन्सल करूया. आता सर्वांचा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 3.14 गुणिले 3 त्रिक 9. 4 ला 4 राहते, या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 9 चौक 36, 3 9 1 9, 2 12 चा 1, 9 त्रिक 27 तर 1 28. 2 चा अंतर दशांश परत राहिला. आता 4 न 4 सक 24, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10 शून्य हातचा 1, 4 8 32, 1 3 33 पुन्हा 4 दोन्ही 8 आणि हे 2 चा अंतर दशांश राहील. 113.04 सेमी घन. आणि याचं उत्तर लिहायचं. उत्तर लिहायला विसरायचं नाही. गोलाचे घनफळ बरोबर आहे 113.04 सेमी घन किंवा घन सेंटीमीटर.